गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुमचा दिवस खूप छान जावो. आज अजून म्हणजे आता वाजलेत 9 आणि अजूनपर्यंत वातावरण थंडगार आहे. धुकं अजून आहे थोडं थोडं. एकदम सकाळीच मी काय बाहेर येत नाही, कारण एवढ्या थंडीत कुणी बाहेर यायचं. आणि काल मी हे बांधकाम केलंय बघा. हे बांधकाम काल केलेलं आहे. थोडासा एक तोड आली, इथपर्यंत आलं पाहिजे खरं, पण तुम्हाला तो इथपर्यंत आलं पाहिजे, पण मला तो हे नाही मिळाला, काय ते तुकडा काढायला मला हत्यार नव्हतं, त्याच्यामुळे नाही काढलं. नाही तर इथपर्यंत असं घेणार. हे बघा, आता प्रॉपर सेंटर केलं दोन्हीकडचं. तर इकडचं सेंटर दिसणार नाही, कारण काय आलंय की हा खड्डा आहे एका बाजूने, नाही तर प्रॉपर सेंटर आहे दोन्ही बाजूला. आता असं व्यवस्थित इथून असं आतमध्ये आलं की जरा मस्त बरं वाटणार. काल सिमेंट लावलं, तर आज पाणी मारायला पाहिजे. आणि काय झालंय, हे लॉनवर बऱ्यापैकी हे म्हणजे चालून चालून सगळं ते हे पडलंय, माती गेली सगळे, तर ते पहिली साफ करून घ्यायला पाहिजे. नाहीतर लावलेलं लॉन मारायचं. आता ह्याला दिवसातून 2-3 वेळा मारायला लागणार पाणी. सिमेंट लावलं म्हटलं की हा प्रॉब्लेम आहे, 2-3 वेळा पाणी मारावं लागतं. इकडून जागा ठेवली, पोकळ ठेवलं, कारण पाणी साठलं पावसात तर बाहेर जायला पाहिजे, नाही तर लॉन खराब होणार. त्याच्यामुळे इकडून लावलं नाही मी सिमेंट. चला, मी घेतो जरा पाणी भरून, सगळीकडे तिकडे पण मारायचं आहे, आणि हे जरा लॉन क्लीन करायचं आहे, इथलं पण आणि हे पण. आमच्यावर काल चालून चालून जरा बऱ्यापैकी खराब झालं, ते क्लीन करून घेतो मग. चला, या लॉनला सुद्धा पाणी भरून घेतलं. बाहेर आता हे केलंय म्हटल्यावर, सिमेंट लावलं म्हटल्यावर पाणी मारलं पाहिजे 4-5 दिवस. त्याच्यामुळे आता एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा, 3 वेळा पाणी मारलं पाहिजे, कारण ऊन लागतंय कडकडीत, त्याच्यामुळे पाण्याची गरज आहे. पावसात ते एक बरं असतं, लागत राहतं पाणी. आज बाकीचं काय नव्हतं, तर म्हटलं पाव घालूया. बाकी काय शिल्लक नव्हतं आज. पाव आहेत जरा 4, ते म्हटलं घालूया आता यांना. पाव घातले आणि हा इकडे येऊन बसला सुद्धा, ओरडत ओरडत. ये खायला ये. काय घेऊन चाललो डॉक्टरकडे, जखम मोठी आहे, टाके घालून आणायचे. मोठी जखम हो, जखम मोठी म्हणून मग टाके घालून घेऊया, कारण काय होईल, त्रास होईल परत. थंडी पण आहे ना आता. टाके घालून घेतलेत, 7 टाके पडले, 7. पराक्रम केला ना मोठा, केवढा मोठा पराक्रम केला. पराक्रम 8 टाके पडले, 8 टाके. 8 टाके, 8. आईला घेऊन येताना दादांचा इथं पाय असा पटकन खाली गेला, खड्डा खात असल्यामुळे, तर म्हटलं हे काम पहिलं करून घेऊया. आज थोडं ना इथलं काम केलं, म्हणजे
इथे भर घालून घेतली या साईडला आणि मग लॉन पण लावून घेतलं त्या बाजूने. आजचा दिवस ना खरंच खूप बेकार होता. म्हणजे काय झालं, दुपारी जेवायला वाढायला घेतलं आणि आई वॉशरूमला गेली आणि येताना ती रोजच्यासारखी बसते चेअरवर तिथे बाहेर आली की, म्हणजे हातपाय पुसायला. म्हणजे ह्याच्या बाजूला जी चेअर आहे जिथे रोज बसली असते तिथे बसते हातपाय पुसायला आणि ती कॉटला अशी राऊंडला पकडून ती बसते. तर तिचा आज अंदाज चुकला आणि खाली पडली तर तिच्या बॅक साईडला इथून ते इथपर्यंत अशी फाटले. म्हणजे अक्षरशः आतमध्ये जवळपास डीप जखम आहे. मला सुरुवातीला वाटलं की थोडंच असेल म्हणून म्हटलं घरीच बघू. तर जसे केस सोडले आणि तसे बघितलं तर जवळपास 1.5 ते 2 इंचाची जखम होती आणि इतक्या जोरात आपटले की तिचे केससुद्धा आपटून असे कट झालेले. इतक्या जोरात तो इम्पॅक्ट झाला. मग घेऊन गेलो डॉक्टरकडे आणि आज पूर्ण दिवस म्हणजे अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत पूर्ण दिवस तिकडेच गेला. कारण त्यांनी सुरुवातीला केस कापले, त्याच्यानंतर ती जखम क्लीन करून घेतली, त्याच्यानंतर टाके घातले. आणि खरंच असं नाही म्हणत की काही काही जणांचं होत असेल, माहीत नाही, प्रत्येकाची मतं वेगळी आहेत, पण छान सपोर्टिव्ह स्टाफ होता. मेन म्हणजे सहकार्यसुद्धा छान झालं. पटकन घेतलं, पटकन डॉक्टर पण हजर झाले, लगेच उपचार पण केले आणि त्याच्यानंतर टाके घालून घेतले. पहिल्यांदा बोलताना बोलले 7, पण थोडंसं खाली राहिलं म्हणून तो अजून एक टाका घातला. 8 टाके झाले. 8 टाके घातलेत आणि नंतर सलाईन लावलं आणि एक सलाईन झालं. म्हणजे छोटेच होते पाऊच ते, त्याच्यातून इंजेक्शन दिलेलं खरं तर एक झालं आणि दुसरं लावलं आणि जस्ट कॉल आला म्हणून बाहेर गेलो तर आईने ते पटकन काढलं. ते सगळं ब्लड. मग परत सिस्टरने पटकन ते हे केलं. तर आज स्टाफचा सपोर्ट खूप छान मिळाला. म्हणजे माझ्याकडून तरी आहे की खूप छान सपोर्ट केला आणि व्यवस्थित समजावलंसुद्धा आईलासुद्धा त्याने. पण आईचं कसं आहे, हट्टीपणा जात नाही आहे. पण कसं आहे, म्हातारपण आहे ते तसंच वागणार. सो आहे ते ॲक्सेप्ट करून पुढे चालायचं आहे. मग येता जरा आईला हसवणं मस्ती करत जरा आलो आणि आता पण आल्यानंतर तिला बॉईल अंडी आणि बाकीचं जेवण पण तसंच केलं. सॉफ्ट चपाती आणि अंडीच दिले आणि आता झोपवलं आणि बाहेर आलो. जरा म्हटलं डोकं शांत करूया. कारण काय आलेलं दिवसभर त्या हॉस्पिटलमध्ये आणि ते शेवटी काय माहिती, हॉस्पिटलमध्ये किती चांगलं असलं ना तरी हॉस्पिटल तिथे त्रास हा होतोच. पेशंटला तर होतो, पण सोबत असणारा तो एक त्रासच होता. चला आता आवरलं आहे, तिला झोपवलं. आता मी पण आवरतो आणि झोपून घेतो. आज पण थंडी भरपूर आहे. सो आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. हां, आणि सांगायचं राहिलं, सॉरी, की तिथून आलो त्याच्यानंतर तिला फ्रेश वगैरे केलं आणि झोपवलं. आणि ती एक सवय झालेली मला की काम करायचे. तर काय आलेलं इथे थोडंसं पडलेलं आणि प्रॉब्लेम काय आला की येता ना दादांचं पटकन त्या ही खाच आहे ना तर पटकन पाय गेला आणि थोडंसं मुरगळला. म्हणून म्हटलं आजचं काम आजच करून टाकूया. कारण पटकन कोणतरी लक्ष नसतं, पटकन पाय मुरगळेल वगैरे कोणाचं, कारण ती पूर्ण खाच होती. तर त्याच्यामुळे पहिलं 4 घमिले माती टाकली आणि त्याच्यावर लॉन लावून टाकलं. कारण चालता कोणाचा पाय मुरगळायला नको. तर आजचा दिवस खरंच खूप बेकार गेला आहे. चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मी पण जातो आता आणि आता तिच्याच बाजूला जरा झोपतो कारण उठली वगैरे तर काहीतरी माझं लक्ष राहायला पाहिजे. कारण तिला आता काय झालं आहे, एकतर ब्लड गेलं आहे आणि
थोडंसं तिला विकनेस आता जाणवणार आणि आज ताजं ताजं आहे तर त्रास नाही होणार, पण जसं ते थोडा वेळ जाईल तसं तिला त्रास होईल, म्हणून तिथेच जरा झोपतो खाली. रोज बाजूच्याच रूमात झोपायचो, डोअर ओपन असायचं समोरासमोर, पण आज खालीच झोपतो म्हणजे लगेच लक्षात येईल. तर दिवसभर काम केलेलं असं लगेच जाग येत नाही, त्याच्यामुळे जवळच झोपलेलं बरं. चला बाय बाय, गुड नाईट. मी पण झोपतो. सकाळी परत तुला ड्रेसिंगसाठी न्यायचं आहे. आणि दुसरं म्हणजे ते म्हणाल की थोडा बिहेवियर वगैरे चेक करू पुन्हा तिचा, आणि काही टेस्ट आहेत त्या पण करायच्या आहेत. त्याच्यामुळे उद्या सकाळी परत 10:30-11च्या आसपास त्यांनी बोलवलं आहे ड्रेसिंगसाठी. त्याच्यानंतर काही टेस्ट आहेत त्या पण करायच्या आहेत. सो बघूया उद्या काय होतं ते. त्याच्यामुळे आता झोपतो लवकर. बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या.